आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मग काय झालं आता? काय होणार होतं तेव्हा? मला अक्कल शिकवत होता या आप्पाला। त्याला काय माहितीये, मजुरापासून तर कंपनीच्या मालकापर्यंत सगळी कामं मी करेले। म्हटलं ए गायबाने, तुझे दुधाचे दात पडेल नाही अजून, मला नाही अक्कल शिकवायची म्हणलं। म्हणलं काम जर सांगितलंय ते तसंच झालं पाहिजे। मग केलं का? मग काय, मान खाली घालून गेलं, काम पण केलं आणि त्याला छडम दिला नाही कामाचा। अच्छा, म्हणजे आपण तुम्ही कामात एक रुपया पण द्यायला नाही वाटतं त्याला? अशी कशी देणार? हा, आप्पाच्या खिशातनं पैसे काढायला बघत होतो म्हणल्यावर त्याला बघावंच लागेल ना। आपा तुम्ही म्हणजे कसं आहे, उसातून जाता पण पाचच लागू देत नाही अंगाला। निशान, अरे तू कवा आला? मी तू आलेला कळलंच नाही आम्हाला। नाहीतरी आजकाल या घरात कोण कधी येतं कधी जातं काय धोरणच राहिलेलं नाही बघ। अगं आखे, कवाच आलाय तो, काम लवकर संपलं म्हणून लवकर आला। खरं काय ते सांगा ना अप्पासाहेब। ह्या घरात अप्पा म्हणतील तशाच गोष्टी घडतात नाही का अप्पा? कोणाला कसं कुठं कामाला लावायचं ना यांना चांगलंच माहितीये। अप्पा जे काम नव्हतं त्याच्यासाठी मला का पाठवलं? अहो द्या ना उत्तर, सांगा ना का पाठवलं मला? मोठ्या भावाशी असं बोलतात होय? तू काय बोलतो तुझं तुला तरी कळतंय का? हा, तसंच काय काम असल्याशिवाय तो तुला पाठवणार आहे का? आप्पाला उलट बोलायचं नाही, अजून तेवढी अक्कल आलेली नाही तुला। अगं या घरात जे काही घडतं ना ते आपोआप नाही घडत, त्याला काहीतरी कारण असतात आणि आता ते मला कळायला लागली। आतापर्यंत माझ्या डोळ्यावर पट्टी होती पण ती पट्टी आता हटायला लागली। होय, काय बडबडतो रे तू? अप्पा तुम्ही मला तिकडे का पाठवलं ना याचं खरं कारण आता कळलंय मला। मी इथे राहू नये असं वाटत होतं ना तुम्हाला? ईश्वरी वहिनींच्या घरी जाऊ नये म्हणून मुद्दामून हकलला तुम्ही, बाकी काही नाही। ए शाना झाला का तू? हा, बायकोच्या पदराखालचं मांजर तू तू आप्पाच्या तुका काढणार? ते कसं वागणार कसं नाही वागणार हे तू ठरवणार का आता? ओ भैया साहेब, अप्पांनी काय करावं ना ते मला माहित नाही, पण माझ्यासोबत जे घडलं ना त्याच्याबद्दल बोलतोय मी। अप्पा जे वागलेत ना त्याच्याबद्दल प्रश्न तर विचारूच शकतो ना। ए आपण उरफटे बोलतो, तोंड बंद कर तुझा। ए बाबा शांत राहा ना। ए निशांत, जरा शांत राहा, पाय पडू का तुझ्या मी? हा, का शांत बसू सांगा ना, का शांत बसू? एवढंच नाही अजून बरंच काय काय विचारायचंय मला। अरे तू शांत बस ना श्रीकांत। ए बस रे गप, त्याला बोलू दे, बोल। अप्पा तुम्ही संजीवनींशी असं का वागलात? हात सोडा, बोलू द्या मला आज। सांगा ना अप्पा, का वागला त्यांच्याशी असं? काय चूक होती यांची? ईश्वरी वहिनींच्या घरी गेली ही चूक होती का यांची? त्या त्यांच्यासोबत गेलं हे चुकलं का त्यांचं? अहो शिक्षा म्हणून त्यांच्या अंगावर तुम्ही थंड पाणी ओतलं, ओल्या अंगाने त्यांना रात्रभर इथे पायऱ्यांवर बसून ठेवलं। अहो किती अमानुषपणे वागलात तुम्ही त्यांच्याशी। अहो तापाने फनफनल्या होत्या त्या, उद्या त्यांचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याची जबाबदारी घेतली असती का तुम्ही? सांगा ना। अहो का वागलात त्यांच्याशी? का छळलं त्यांना? का त्रास दिला तुम्ही इतका? अहो तुम्ही शांत व्हा प्लीज, आता काही बोलू नका तुम्ही, आज चला बरं, चला। जा जा जा, हात घेऊन जायला बोलायची अक्कल नाही। त्याच्या पुढे एक शब्द जरी तोंडातून काढला ना ते थोबाड वाकडं करून ठेवीन तुझं। अहो कराच ना, आज करायचंय ना ते करा, होऊन जाऊ दे आज। काय अरे ऐक ना जरा, ए त्याला खोलीत घेऊन जा ना, शांत बस ना, तुझ्या पाय पडू का आता? अहो नाही बघू द्या ना कसं थोबाड वाकडं करतात ते, काय करतात ते बघू द्या आज। ए आपा काहीतरी समजावून सांगा ना यांना। डोक्यात जाऊ नको माझ्या। अहो काय करणार, करा ना काय करायचंय ते। ए त्याला खोलीत घेऊन जा, तुझ्या पाय पडू का आता मी? जा ना बाबा। निशान शांत व्हा। झालं ना तुझ्या मनासारखं? लावणीने भाव भावात भांडण, त्या घरात जे व्हायला नको होतं तेच झालं। अक्के असं काही नाही होत,
मी आहे ना. मळ्यावर जाऊ. त्याला खोलीत घेऊन जा. निशांत चला चला. ज्याची भीती वाटत होती तेच झालं. या पोरीमुळं घर फुटायला लागलं या पोरीमुळे घर फुटायला लागलं. ह्या घरात अप्पा म्हणतील तशाच गोष्टी घडतात नाही का अप्पा? कोणाला कसं कुठं कामाला लावायचं ना यांना चांगलंच माहितीये. अप्पा जे काम नव्हतं त्याच्यासाठी मला का पाठवलं? मी इथे राहू नये असं वाटत होतं ना तुम्हाला? ईश्वरी वहिनींच्या घरी जाऊ नये म्हणून मुद्दामून हकलला तुम्ही, बाकी काही नाही. अप्पांनी काय करावं ना ते मला माहित नाही, पण माझ्यासोबत जे घडलं ना त्याच्याबद्दल बोलतोय मी. ईश्वरी वहिनींच्या घरी गेली ही चूक होती का यांची? अहो शिक्षा म्हणून त्यांच्या अंगावर तुम्ही थंड पाणी ओतलं. उद्या त्यांचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याची जबाबदारी घेतली असती का तुम्ही? सांगा ना. जाऊ नको माझ्या. अहो काय करणार? करा ना, काय करायचंय ते. ताई झाला का चहा? नाही तर परत बुंबाबुंब सुरू होईल. अगं होतच आलाय. आज गॅस लो फ्लेम वर आहे, संपत आलाय बहुतेक. हे कितीही खरं असलं ना तरी हे कारण चालणार नाहीये, त्यांनी काहीही फरक पडणार नाहीये. चला. घेऊन जा पटकन. हो. कुत्र पाठी लागल्यावर कशाला पळी ती? थोड्यात वाचले नाही तर भाजली असते ना मी. सॉरी सॉरी, ते आप्पांना चहा वेळेवर लागतो ना म्हणून जरा फास्ट चालले होते. ए फास्टवाली, मला मारायचा विचार आहे का तुझा? सासूबाई मीच तिला म्हटलं की लवकर चहा घेऊन जा म्हणून. राहू द्या, एक नाही धड आणि नसती पडापड. आज तरी डोकं ठिकाणावर आहे का? कालच्या सारखाच गोंधळ? कालच्या सारखं म्हणजे? आज जर चहा चांगला झाला नाही ना तर तुमची खैर नाही. आप्पा लई चिडलाय. काय? काल तुम्ही तोंड वर करून ईश्वरीला भेटायला गेलात आणि इकडं निशांना तमाशा केला.
म्हणजे काय झालं आम्ही गेल्यावर? संजीवनीला शिक्षा केली ना आप्पानी, म्हणून भांडला तो आप्पाशी. का? आता का का काय करताय? तो चहा थंडगार व्हायच्या आधी नेऊन द्या आप्पाला. मला नको चहा, मी चालले. तुला नाही, आप्पांना दिलाय, घेऊन जाचो. हो ना, मग तुम्हीच घेऊन जा. मग मी केलाय ना, मग तू नेऊन दे ना. मी नाही घेऊन जाणार, तुम्हीच घेऊन जा ना प्लीज. तू सत्ता घाई करत होतीस ना? घाई? हो, ती तर बनवण्यासाठी करत होते, घेऊन जाण्यासाठी नाही काही. असं काय करतेस मनीषा? घेऊन जा ना लवकर. ताई, मी धाकटी आहे की नाही? तुम्ही मोठे आहात, हा मान तुमचा आहे. हे घ्या, घेऊन जा. हो का? मग मी मोठी आहे ना, मोठ्यांचं ऐकायचं. मी सांगते तसं कर. ताई, मी नाही जाणार, मला भीती वाटते ना. अगं घाबरायचं काय त्यात? असा उचलायचा, त्यांच्या समोर ठेवायचा आणि निघून यायचं. हो ना? मग हे घ्या, असं उचला, त्यांच्या समोर ठेवा आणि देऊन या. मनीषा घेऊन जा, नाही का येतील इथे. मी नाही घेऊन जाणार, मला भीती वाटते. ताई प्लीज ऐका ना माझं, मी नाही नेणार. नाही ताई, प्लीज प्लीज प्लीज, मला प्लीज आज तुम्ही सांगूच नका, मी नाही नेणार. ताई प्लीज ना. बरं ठीक आहे, आपण दोघेही नको नेऊयात. मी एक काम करते. आता काय सुचलं यांना? अहो ऐका ना. काय तुझं पेपर वाचताना असतं रे मध्ये मध्ये, ऐका ना. हा घ्या. अरे मगाशीच घेतलाय, परत कशाला देते मला चहा? हो, तुमच्यासाठी नाही येतो. अरे मग ज्याचा आहे त्याला नेऊन दे ना, मला काय देतेस? हो ऐका तर तुम्ही. बोल बोल. पेपर वाचताना तुझं काहीतरी सुरू होतंय. एक तर पेपरचं ऐकू का तुझं ऐकू ते तरी मला सांग. बोल, एकदा तर तुझं इस्तू युजू दे. बोल. तो आप्पासाहेबांसाठीचा चहा आहे. अरे मग तू नेऊन दे ना. तुम्ही नेऊन द्या ना आज. का? ते आप्पासाहेबांचं आणि निशांत भाऊजींचं भांडण झालंय ना, तर आप्पासाहेब खूप चिडलेत असं सासूबाई म्हणत होत्या. त्यामुळे आम्हाला भीती वाटतेय चहा नेऊन द्यायची. आजच्या दिवस तुम्ही द्या ना. दे. अरे 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 अरे, किती गार चहा आहे. आपल्याला असा चहा दिला तर मला गार करतील, कळलं ना? अहो पण आत्ताच केला होता मी. बरं आणते. डोक्याला ताण नाही तर काय माझ्या. दादा, आप्पा कुठे गेलेत रे? अरे असतील त्यांच्या खोलीचा. अरे नाही ना, बघितलं ना तिथं नाहीत ते. वहिनी, तुम्हाला माहित आहे का आप्पा कुठे गेलेत? नाही. काय झालं? आप्पासाहेब कुठेच दिसत नाहीये. असं कसं? टेरेसवर असतील ना ते. नाही ना, टेरेसवर पण पाहिलं, तिथं बी नाहीत ते. अरे सांगितलं बिगर जाणार आहे का आप्पा? उगाच काहीतरी कुठे गेले चालू आहे तुमचं. मी बी तोच विचार करतोय. आप्पांचं एवढं काय महत्वाचं काम आलंय सकाळी सकाळी? कालच्या भांडणामुळे तर गेले नसतील ना? आज ना चांगली फुलं मिळाली. हा ग, तुम्ही दोघी इथं काय करताय? घरातली कामं संपली का सगळी? हा, आप्पाला चहा दिला का? सासूबाई, आप्पाच कुठे दिसत नाहीयेत. कुठं दिसत नाही म्हणजे? अगं खोलीत असन. नाही तिथं. अरे आके, तू बाहेर बघितलं नाही का? असतील कुठतरी बाहेर. हा नाही बा, मी आता फुलं आणायला गेलते ना, तिथं नव्हता तो. कुठे गेले असतील? असं कधी झालं नाही याआधी. मला काय वाटतं, आप्पासाहेब ईश्वरीताईंना भेटायला तर गेले नसतील ना? अगं ये, डोक्यावर पडली का सकाळी सकाळी? आप्पा जातात का कधी असं? अरे पण असं कोणाला पण न सांगता गेला कुठं तो? अरे अशी गुम्यावाने काय बसला तरी शोधा त्याला. माझा आप्पा कुठं गेला? तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? हा, घरातला करता पुरुष नाही आणि तुम्ही आपले गप्प बसलात. तुमच्यासाठी किती करतो तू, काळजी आहे की नाही तुमची? अरे आके, तू शांत बस. कशाला गाव गोळा करती? आप्पा कुठे गेला? इथं जवळपास असतील. ए जा रे, चहा करून करू ना. आप्पा येतील, जा. अरे हे घर आहे का काय? तुम्हाला काही कळतं की नाही? कुणाचा कुणाला मेळ नाही. जो तो आपल्या कामात गुंग. माझा आप्पा कुठे शोधा त्याला.
अरे बापा तू जा पूजेला जा, देवी वाट बघती, जा तू. मी जाते पूजा करायला, तू नको सांगायला मला. पहिला आप्पाला शोध. माझ्या आप्पा कुठे गेला ग? शोध बाई तू तरी. दादा आपण खरं कुठे गेले असतील रे? मलाही माहित नाही नेमकं कुठे गेले ते कुठे गेले ते माहित नाही, पण कुणामुळे गेले ना ते पक्का माहित आहे मला. कुणामुळे गेले? निशांतनं संजीवनी. अहो झालं माझं, निघूया. हो चला. अहो तुम्ही परत एकदा नीट विचार करा, खरंच तुमची तिथे यायची गरज आहे का? हो मी येते तुमच्या बरोबर. अहो पण तुम्हाला अजून बरं वाटत नाहीये, तुम्ही इथंच आराम करा, मी जाऊन येतो. अहो नाही, मी ठीक आहे आता. हे बघा आत्ताच कुठं तुमचा ताप कमी झालाय, तरी पण तुमच्या अंगात अशक्त पण आहे. तुम्हाला खरंच आरामाची गरज आहे, कशाला उगाच हट्ट करताय? हट्ट असं नाही, पण मला ईश्वरीताईंना भेटायचंय. अहो पण आत्ताच तुम्ही आलात ना तिकडनं, आणि आजारी असताना परत गेलात ना, तर ईश्वरी वहिनींना नाही आवडणार. अहो तुम्ही नका काळजी करू, मी ठीक आहे. आपण निघूया चला. अहो काय झालं? नाही काही नाही. तुमची काही चूक नसताना घरचे तुमच्याशी खूप वाईट वागलेत. तुम्हाला लय त्रास सहन करावा लागला आणि मी काहीच करू शकलो नाही. सॉरी. तुम्ही सॉरी नका म्हणू, त्यात तुमची काहीच चूक नव्हती. नसं ना, पण तुमच्या मनात तीच भीती बसली आहे ना. तुम्हाला ह्याच गोष्टीची भीती वाटते ना की मी घरात नसताना घरचे परत तुमच्यासोबत चुकीचं वागतील म्हणून. असं काही नाहीये माझ्या मनात. आणि अहो मला जर भीती वाटत असती तर मी ईश्वरीताईंना त्यांच्या माहेरी जाण्यासाठी मदत केलीच नसती, आणि मी स्वतः सुद्धा इथे परत आले नसते. तुम्ही समजताय तेवढी वीक मी नक्कीच नाहीये, मनाने तरी. पण मला तरी वाटतंय. अहो हे बघा, आता तुम्ही तिकडे चाललात म्हणून माझं जाणं होतंय, नंतर कधी जाता येईल मला माहित नाही. तुम्ही ना आता जास्त विचार करू नका, आपण निघूया चला. बरं ठीक आहे, चला या. गुलाब पण ना किती वेळा सांगितलंय तरी सोफ्याखाली धूळ तशीच ठेवते, आणि मग सासूबाई आहेतच आमच्या नावाने चिडचिड करायला. निशांत भाऊजी कुठे निघालात आवरून? आम्ही जरा बाहेर निघलो. आणि तुला बरं वाटतंय का? ताप उतरला का तुझा? हो मी बरी आहे. तू पण चाललीस भाऊजींसोबत? तुम्ही दोघं ईश्वरीताईंना भेटायला चाललात ना? हो आम्ही तिथेच निघालो. बापरे भाऊजी, अहो तुम्ही तिथे गेलात तर पुन्हा मोठा गोंधळ होईल घरात. अहो वहिनी काही नाही होणार. तुम्ही आप्पा किंवा अक्कांना सांगितलंय का? नाही. भाऊजी त्यांना कळलं ना तर खूप चिडतील ते, आणि माझ्या समोरून गेला ते कळलं तर मलाही ओरडतील. वहिनी जरा शांत व्हा, असं काही होणार नाही. आणि मला सांगा, ईश्वरी वहिनींच्या आयुष्यात इतकी मोठी वाईट गोष्ट घडलेली असताना मी इथे बसून कसं चालेल सांगा ना. मला ना बसवत नाहीये, राहवत नाहीये. आता जर गेलो ना तरच माझ्या मनाला बरं वाटेल. मनीषाताई काय झालंय तुम्हाला? काही नाही, जा तुम्ही. खरं तर अशा वेळी घरातल्या प्रत्येकाने जायला हवं होतं, पण ठीक आहे, तुम्ही तरी जाऊन या. बरं वहिनी आम्ही जातो आणि लागलीच परत येतो. हो, आणि तुम्ही नका काळजी करू, आम्ही भेटायला जातोय म्हणजे योग्य तेच करतोय. हो ते आहेच.
आणि तुम्हीही इथली काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित हँडल करेन. या तुम्ही. बरं झालं ना जाताना कोणी बघितलं नाही. नाही लागला का फोन? अरे कवा धरणं ट्राय करतो, सारखा स्विच ऑफ येतोय फोन. नाही नाही, काहीतरी गडबड आहे, त्या बिगर येणार नाही. अरे आपणचा फोन कधी स्विच ऑफ नसतोय. पशा तू बरोबर बोलतोय यार. म्हणजे हा फोनचा प्रॉब्लेम नाही, काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम दिसतोय. आप्पा असे तडकाफटकी कुठे गेले असतील रे? मी काय म्हणतो, पाहुण्या रावण्यात फोन करून विचारू का आले का म्हणून? नाही नाही, त्यांच्याकडे नाही जाणार ते. दादा एक काम कर ना, तू फॅक्टरीत फोन कर, मी ऑफिसात फोन करून बघतो. हा बरोबर आहे. हॅलो, श्रीकांत येवलेकर बोलतोय. नाही नाही नाही, आपलं मी सहज फोन केला होता, फक्त विचारलं होतं आले का म्हणून, बाकी काय नाही. अरे त्यांचा फोन लागत नाही ना, म्हणून फोन केला. मग हा ठेवतो. दादा आता काय करायचं, कुठे बघायचं आपण? पाशा डोकंच काम करणार रे. माझी पण पहिल्यांदा छाती धडधड व्हायला लागले. कुठं असते ना आप्पा?